नमस्कार. 9 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे वाद न्यायालयातच मिटवू, शेती कायद्यांवर केंद्राची भूमिका, 8वी बैठक ही निष्फळ. आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारने 3 कृषी कायदे आणले, परंतु शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की हे 3 जे कृषी कायदे तुम्ही आणलेत ते शेतकरी विरोधी आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने किंवा निदर्शने सुरू केली आणि ते सध्यासुद्धा सुरू आहेत. शेतकऱ्यांचं असं ठाम मत आहे की तुम्हाला हे 3ही कृषी कायदे जे केलेत ते रद्द केले पाहिजे, कारण हे कायदे करताना तुम्ही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना हे कॉन्फिडन्समध्ये घेतला नव्हता. ठीक आहे, मग तुम्ही आता हे जे 3 कायदे केलेत ते आमच्या शेतकऱ्यांविरोधी आहे आणि तुम्ही त्यांना रद्द करा. आता हा जो पेच रचला गेला किंवा ही जे कंडिशन आली आहे त्याच्या अंतर्गत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार याच्यामध्ये 8 बैठका झाला की बाबा आपण कुठल्याही प्रकारे हे जे काही वाद निर्माण झालं आहे त्याच्यावरती सोल्युशन आणू, परंतु 8ही बैठक हे निष्फळ ठरली आहे. ओके, आणि आता केंद्र म्हणतं आहे की न्यायालयातच हा जो वाद आहे ते सोडवला जाऊ शकतो आणि 11 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणी कुठल्या विषयावरती, तर पिटिशन्स फाईल झाली आहे सुप्रीम कोर्टमध्ये आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की कृषी हा जो विषय आहे ते राज्यसूचीतील विषय आहे आणि केंद्र सरकारने राज्यसूचीतील विषयावरती कायदा घडवून आणला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे 3ही कायदे जे आहेत ते घटनाबाह्य आहेत आणि त्यांना रद्द केले पाहिजे. आता याच्यावरती डिसिजन द्यायचं जे अधिकार आहे ते सुप्रीम कोर्टकडे आहे आणि सुप्रीम कोर्ट 11 जानेवारीला त्याच्यावरती सुनावणी करणार आहे. याआधी जे काही सुप्रीम कोर्टने डिरेक्शन्स दिले होते त्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की तुम्ही एक समिती नेमा. ठीक आहे, केंद्र सरकारला सांगितलं की तुम्ही समिती गठीत करा आणि त्या समितीच्या माध्यमातून हे जे काही पेच आहे त्याला सोडवायचा प्रयत्न करा. परंतु शेतकरी जे आहेत ते स्वतःचा जे काही मागणी आहेत त्याच्यावरती ठाम आहेत. ते म्हणत आहेत की 3ही कृषी कायदे जे आहेत ते रद्दच व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारेही हे आपल्याला अमेंडमेंट करता येणार नाही. ठीक आहे, तुम्ही जरी अमेंडमेंट केली तरीसुद्धा ते कृषी कायदे जे आहेत ते शेतकऱ्यांचा विरोधीच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त 3ही जे कायदे आहेत त्यांना रद्द करा. ठीक आहे, आणि केंद्र सरकार म्हणते आम्ही रद्द करू शकत नाही, कारण जर केंद्राने रद्द केलं तर त्यांची किरकिरी होईल ना. त्यामुळे दोन्ही स्वतःचे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती ठाम आहेत आणि त्यामुळे हा पेच काय लवकरच सुटताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता केंद्राने पावित्र्य घेतलं आहे की सुप्रीम कोर्ट जे सांगेल ते आम्ही मान्य करू आणि त्याप्रकारे पुढे काय ते डिसिजन घेऊ. ठीक आहे, चला, तर हे आहे सध्याची परिस्थिती. पुढची जी न्यूज आहे ती आहे मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच 94वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे नाशिकमध्येच घेण्याचा निर्णय झाला आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा 94वे अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहे ते कुठे होणार आहे, नाशिक येथे. पुढची जी न्यूज आहे ती आहे मुंबई हल्ल्याचे सूत्रधार लखवीला 15 वर्षाची शिक्षा. ठीक आहे, तर पाकिस्तानमध्ये राहणारा जो हा लखवी आहे ज्याचं पूर्ण नाव आहे झाकीउर रहमान लखवी, त्याला 15 वर्षाची शिक्षा दिली आहे. कोणी बरं, तर पाकिस्तान कोर्टाने. ओके, आता तुम्हाला वाटतं असेल पाकिस्तान एवढं कसं काय सुधारला वगैरे काही नाही आहे. FATF फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, ठीक आहे, यांनी गाईडलाईन्स प्रोव्हाइड केली होती की तुम्ही तुमच्या इथे जे काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज होत आहे त्याच्यावरती बंदी घाला आणि त्याचाच एक ऑप्शन म्हणून त्यांनी काय केलं, तर हे झाकीरुर रहमान लखवी होते त्यांना 15 वर्षाची शिक्षा दिली. ओके, आता अचानक FATFचे गाईडलाईन्स का फॉलो करायला लागला, कारण FATF एक ब्लॅकलिस्ट काढते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि पाकिस्तान सध्या ग्रे लिस्टमध्ये आहे. ठीक आहे, ग्रे लिस्ट आणि ब्लॅकलिस्ट असे 2 लिस्ट असतात. सध्या पाकिस्तान हे ग्रे लिस्टमध्ये आहे. पाकिस्तानने जर FATFने प्रोव्हाइड केलेल्या गाईडलाईन्सनुसार काम नाही केला तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकता येऊ शकते आणि एकदा काही जो तर ब्लॅकलिस्टमध्ये गेला तर जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून फंडिंग येते ती फंडिंग त्याला बंद होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे एक दाखवण्याचं ॲक्शन म्हणून त्यांनी काय केलं, तर हे झाकीउर रहमान लखवी याला जेलमध्ये टाकलं आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी FATF महत्त्वाचं आहे. तर आपण थोडीशी माहिती FATF विषयी घेऊ. FATFचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ठीक आहे,
ही एक इंटर गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे. आता इंटर गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर जेवढे काही मेंबर कंट्रीज आहेत, ठीक आहे, त्यांचं गव्हर्मेंट जोडी मिळून ही FATF काम करते. ओके. FATFचे 2 फोकस एरिया आहे. पहिला आहे मनी लॉन्ड्रिंग, दुसरं आहे टेरर फिनान्सिंग. जे काही कंट्री मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फिनान्सिंग या ॲक्टिव्हिटीमध्ये इंडल्ज आहे किंवा या ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील आहे, त्यांच्या विरोधात कार्यवाही करायचं काम हा FATF करतो. FATFची स्थापना हे G7 समिट जी झाली होती पॅरिसमध्ये, कधी बरं, 1989मध्ये. तर या समिटमध्ये FATFची स्थापना करण्यात आली. जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा मनी लॉन्ड्रिंग हा एकच विषय होता ज्याच्यावरती FATF काम करत होता. परंतु 2001चा अमेरिकेवरती जे हल्ला झाला होता त्यानंतर टेरर फिनान्सिंग हा विषयसुद्धा FATFचा अंतर्गत आणण्यात आला. ओके. आता वेळेवेळेनुसार FATF जे आहे ते रेकमेंडेशन्स देत होते की कुठल्या प्रकारे आपल्याला मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फिनान्सिंग हे 2 जे विषय आहे त्याच्यावरती ॲक्शन घेता येऊ शकते. ओके. किंवा त्याला रेग्युलेट करता येऊ शकते. ठीक आहे. तर याच्यावरती काय करते FATF, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करते आणि जे कंट्रीज ते गाईडलाईन फॉलो करणार नाही त्याच्या विरोधात FATF ॲक्शन घेते. ओके. लेटेस्ट रेकमेंडेशन्स जे होते ते त्यांनी 2012मध्ये दिले होते, हे लक्षात ठेवा. आता FATFची ॲक्टिव्हिटीजविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर आपण बघितलं की FATF जे आहे ते इंटर गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे काय, जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यांच्या गव्हर्मेंट जोडी मिळून ते काम करतात. ओके. कोणत्या विषयावरती काम करतात, मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फिनान्सिंग याला थांबवण्यासाठी. FATFची एक डिसिजन मेकिंग बॉडी आहे ज्याचं नाव आहे FATF प्लॅनरी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. FATFची जे डिसिजन मेकिंग बॉडी आहे त्याला काय म्हणतो आपण, FATF प्लॅनरी. आणि ते एका वर्षामध्ये कमीत कमी 3 वेळा त्यांची मीटिंग होते. ठीक आहे. किती वेळा, तर एका वर्षामध्ये 3 वेळा त्यांची मीटिंग होते. आणि आपल्याला माहिती आहे की टेरर फिनान्सिंग हा जो विषय आहे ते सप्टेंबर 11, 2001चा USA जो टेरर अटॅक झाला होता त्यानंतर हा विषय FATFचा अंतर्गत ॲड करण्यात आला. आपण बघितलं FATFचा ब्लॅकलिस्टविषयीसुद्धा. FATFची ब्लॅकलिस्ट जी आहे त्याला अजून एक नाव आहे नॉन कॉर्पोरेटिव्ह कंट्रीज ऑर टेरिटरीज. काय बरं, नॉन कॉर्पोरेटिव्ह कंट्रीज ऑर टेरिटरीज. FATF 2 लिस्ट काढते, एक आहे ग्रे लिस्ट आणि दुसरी आहे तुमची ब्लॅकलिस्ट. ग्रे लिस्ट एका प्रकारे वॉर्निंग द्यायचं काम करते की FATFची नजर आहे तुमच्यावरती, तुम्ही जर तुमच्या इथरची टेरर फिनान्सिंग किंवा मनी लॉन्ड्रिंग ॲक्टिव्हिटीज थांबवली नाही तर आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देणार. आणि एकदा काही एखादी कंट्री ब्लॅकलिस्टमध्ये गेली तर जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा जे इतर कंट्रीज एड प्रोव्हाइड करतात, ठीक आहे, इतर कंट्रीजना एड प्रोव्हाइड करतात की त्यांचं तर गरिबी आहे तर त्याला संपवण्यासाठी ते एड देतात. किंवा कुठल्याही प्रकारे आपलं इकॉनॉमिक सिच्युएशन क्रिएट झाली असेल किंवा क्रायसिस क्रिएट झाले असेल तर त्याच्यासाठी पैसे देतात. बेस्ट एक्झाम्पल आहे वर्ल्ड बँक झाला, IMF झाला, त्यानंतर WHO झाला. हे जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत ते काय करतात, ते फंडिंग प्रोव्हाइड करतात कंट्रीजना. ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंटसाठी. तर जर एखादी कंट्री ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर त्यांना या इन्स्टिट्यूशन्समधनं फंडिंग देणे बंद करण्यात येते. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान एका प्रकारे भिकेलाच लागलेलं आहे, त्यामुळे त्यांना हे सर्व फंडिंगची खूप जास्त गरज आहे. ओके. आणि त्यामुळे त्यांना स्वतःला हे ग्रे लिस्टमधनं सुद्धा बाहेर काढावं लागेल. ओके. आणि म्हणून तो हे सर्व ॲक्शन्स घेऊन दाखवते की बघा आम्ही किती चांगले माणसं आहेत, आम्ही अजिबात टेररिझमला सपोर्ट करत नाही. परंतु पडद्यामागे काय आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. ओके. त्यानंतर FATFमध्ये किती कंट्रीज आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर FATFमध्ये सद्यस्थितीमध्ये 38 कंट्रीज आहेत. ओके. 38 मेंबर्स आहेत FATFचे. इंडिया जे आहे, इंडिया 2006पासून FATFशी संलग्न आहे. 2006मध्ये तो याचा ऑब्झर्वर म्हणून FATFला जॉईन झाला होता आणि 2010पासून तो त्याचा मेंबर आहे. ओके. सद्यस्थितीमध्ये ऑब्झर्वर म्हणून 2 कंट्रीज आहेत FATFचे. कुठले कुठले, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया. ठीक आहे, लक्षात ठेवा, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया ऑब्झर्वर म्हणून आहे FATFचे. ओके. FATFचे जे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे मार्कस प्लेयर. काय बरं, मार्कस प्लेयर. ओके. आणि ते जर्मनीचे आहे आणि त्यांनी स्वतःची जे जागा आहे ते 1 जुलै 2020 रोजी स्वीकारली होती. या स्वतःचा पदभार जे आहे ते 1 जुलै 2020 रोजी स्वीकारलं होतं. FATFचे जे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आहे त्यांचं नाव आहे डेव्हिड लुईस आणि ते युनायटेड किंगडम या देशाचे आहेत, म्हणजे इंग्लंडचे आहेत. ठीक आहे. काय बरं, डेव्हिड लुईस. ओके. तर हे आपण FATF विषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघू अजून काय न्यूज आहे.
पुणे विद्यापीठाची खरडपट्टी. शासनाच्या परवानगीविना पदव्युत्तर शिक्षण सुरू केल्याने उच्च शिक्षण विभागाने फटकारले. विद्यापीठाने गठीत केलेल्या डॉक्टर V.B. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्थानिक परिस्थितीवर लक्ष घेऊन महाविद्यालय हळूहळू सुरू करता येईल असा कल व्यक्त केला होता. लक्षात घ्या कमिटीचं नाव, डॉक्टर V.B. गायकवाड कमिटी. ठीक आहे, विद्यापीठांनी गठीत केली होती डॉक्टर V.B. गायकवाड कमिटी, की कोविड-19चे जे काही क्रायसिस चालू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारे हळूहळू विद्यापीठं सुरू करता येईल त्याच्यावरती रेकमेंडेशन्स द्यायचं किंवा शिफारस द्यायचं काम हे V.B. गायकवाड कमिटीकडे सोपवण्यात आलं होतं. ओके, आणि या कमिटीचे रेकमेंडेशन फॉलो न करता पुणे विद्यापीठाने स्वतःची जे काही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची शाखा आहे त्याला सुरू केली आणि त्यामुळे त्यांच्यावरती फटकार लावली आहे. ओके, आता पुढची जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे मराठा आरक्षणाप्रश्नी केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, अशोक चव्हाण यांची मागणी. आता आपण इथे आरक्षणविषयी सर्व डिटेल्स बघणार आहोत. ठीक आहे, एक एक छोटी छोटी जे काही डिटेल्स आहे आरक्षण विषयात ते आपण इथे आता कव्हर करणार आहोत. आता सर्वात आधी आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघून घेऊ की आरक्षण हा विषय कसं काय आला करणं आपला भारताच्या संविधानामध्ये. ठीक आहे, तर सर्वात पहिले विल्यम हंटर आणि ज्योतिबा फुले यांनी 1882मध्ये हे एक आयडिया आणली होती की आपल्याला कास्ट बेस्ड रिझर्वेशन असलं पाहिजे भारतामध्ये. ठीक आहे, पहिल्यांदा आयडिया कोणी दिली कास्ट बेस्ड रिझर्वेशनची, तर ते विल्यम हंटर आणि ज्योतिबा फुले यांनी दिली होती. त्यानंतर 1933मध्ये जे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते कोण बरं, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड आणला. कम्युनल अवॉर्ड म्हणजे जातीय निवाडा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय बरं, जातीय निवाडा. आणि याच्या माध्यमातून आपण मुस्लिम, सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन्स आणि दलित यांना सेपरेट इलेक्टोरेट द्यायचं ठरवलं. आता सेपरेट इलेक्टोरेट हे सुद्धा काय असतं ते लक्षात ठेवा. काय बरं, सेपरेट इलेक्टोरेट. एक्झाम्पल घेतो मी, मुस्लिमसाठी सेपरेट इलेक्टोरेट होता, म्हणजे सेपरेट इलेक्टोरेटचा काय बोलतो त्याला प्रोव्हिजन होता 1933चा, ते रामसे मॅकडोनाल्डच्या जातीय निवाडामध्ये. आता मुस्लिमसाठी सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय, तर मुस्लिम ज्या जागेवरती लढणार किंवा जी जागा त्यांच्यासाठी रिझर्व असणार, तर मुस्लिम व्यक्तीला वोट करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुस्लिम नागरिकांना असणार. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये काय आहे भारतामध्ये, सद्यस्थितीमध्ये आपण रिझर्वेशनची पॉलिसी फॉलो करतो. पॉलिसी फॉलो करतो. समजा एखाद सीट जी आहे ती SC किंवा ST साठी रिझर्व असते, मग त्या सीटवरती जे उमेदवार असेल तो SC किंवा STचा असला पाहिजे. आता एक्झाम्पल घेतो पालघरचा. ठीक आहे, पालघरची जी सीट आहे ते ST साठी रिझर्व आहे, लोकसभा सीट. मग या ST साठी रिझर्व जी लोकसभा सीट आहे त्यावरती STचा उमेदवारच उभा राहू शकतो, परंतु त्याला आपलं पालघर मतदारसंघामध्ये राहणारे प्रत्येक नागरिक वोट करतात. मग ते SCचे असू द्या, STचे असू द्या, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येक व्यक्ती जाऊन त्या उमेदवाराला वोट करतो. फक्त त्या जागेवरती लढत जे उमेदवार देतात ते त्या स्पेसिफिक कास्टचे असले पाहिजे. ठीक आहे, परंतु जातीय निवाडामध्ये काय होतं माहिती आहे का, जातीय निवाडामध्ये सांगण्यात आलं की एखादं समजा सीट जी आहे ते मुस्लिमसाठी रिझर्व आहे, मग त्या सीटवरती फक्त मुस्लिम व्यक्ती उभा राहणार आणि त्या मुस्लिमला वोट करण्याचा अधिकार हे फक्त तिथे राहणारे मुस्लिम नागरिकांनाच असणार. ठीक आहे, तिथे जर एखादा हिंदू राहत असेल तर तो तिथे जाऊन वोट करू शकत नाही. ओके, तर हा आहे एक्झाम्पल सेपरेट इलेक्टोरेटचा. कन्सेप्ट लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय. ओके, हां, तर जातीय निवाडा आणलं होतं रामसे मॅकडोनाल्डनी 1933मध्ये, ज्याला आपण कम्युनल अवॉर्डसुद्धा म्हणतो. ओके, आणि त्याच्या माध्यमातून सेपरेट इलेक्टोरेटचं प्रोव्हिजन करण्यात होतं. कोणाकोणासाठी, मुस्लिमसाठी, सिख्ससाठी, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन आणि दलितसाठी. ठीक आहे, आता दलित जर हिंदू कास्टमधनं वेगळे झाले तर परत हिंदूस आणि दलित याच्यामध्ये खाई निर्माण होऊ शकते. आणि हेच लक्षात घेऊन आपले जे महात्मा गांधीजी होते ते उपोषणावर बसले की दलित यांना हिंदू या कास्टमधनं वेगळा करता येता कामा नये. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी उपोषणं सुरू केली आणि उपोषणाचा रिझल्ट म्हणून काय झाला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणा पॅक्ट झाला. ओके, लक्षात घ्या, पुणा पॅक्ट जो होता त्याला
गांधीजीचा बिहाफमध्ये म्हणजे गांधीजीच्या वतीने मदन मोहन मालविया यांनी साईन केला होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा क्वेश्चन येऊन गेला आहे. ठीक आहे, की गांधीजीच्या वतीने जे पुना पॅक्ट होतं त्याला कोणी साईन केलं होतं, तर ते मदन मोहन मालविया होते. ओके, आणि गांधीजींनी जे उपोषण सुरू केलं होतं ते त्यांनी येरवडा जेलमध्ये सुरू केलं होतं. ठीक आहे, ते तेव्हा जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जॉईंट इलेक्टोरेटची पॉलिसी आणली. ठीक आहे, की काय बोलले आपण, की जे काही दलित्स आहेत त्यांना आपण रिझर्वेशन देऊ आणि त्याचमधनं SC ST साठी रिझर्वेशन हे कन्सेप्ट पुढे आला. ओके, आता आफ्टर इंडिपेंडन्स आपण बघितलं की आपण SC आणि STला रिझर्वेशन देणार आहोत. ओके, आणि त्यानंतर 1991मध्ये आपण हे सुद्धा ठरवलं की आपण OBCला सुद्धा रिझर्वेशन प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, आणि OBCला जे रिझर्वेशन द्यायचं होतं त्यासाठी मंडल कमिशन नेमण्यात आला होता. ओके, मंडल कमिशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मंडल कमिशनविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर मंडल कमिशनचे जे अध्यक्ष होते ते होते BP मंडल. ओके, आणि कलम 340च्या अंतर्गत काय लिहिण्यात आलेलं आहे, तर कलम 340च्या अंतर्गत लिहिण्यात आलेलं आहे की प्रेसिडेंटकडे पॉवर आहे. कोणाकडे बरं, प्रेसिडेंटकडे पॉवर आहे की जे काही बॅकवर्ड क्लासेस भारतामध्ये आहेत त्यांचं जी काही कंडिशन आहे त्याला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी एखादी कमिटी ते नेमू शकतात. ठीक आहे, काय बरं, पॉवर कोणाकडे, प्रेसिडेंटकडे पॉवर आहे की जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत इंडियामध्ये त्यांची परिस्थिती कशी आहे ते जाणून घेण्यासाठी ते कमिशन नेमू शकतात. ओके, आणि कलम 340 याचाच उपयोग करून प्रेसिडेंट यांनी BP मंडल कमिशनची नेमणूक केली होती. ओके, आता BP मंडल कमिशन जे आहे ते 1978मध्ये आला होता. ठीक आहे, BP मंडल हा जो कमिशन होता त्याची नेमणूक मोरारजी देसाई, कोण बरं, मोरारजी देसाई हे त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते. ठीक आहे, तर त्यांनी BP मंडल कमिशनची नेमणूक केली होती. ओके, आता एक लक्षात घ्या, मोरारजी देसाई जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्या टायमाला नीलम संजीव रेड्डी, ठीक आहे, नीलम संजीव रेड्डी हे आपले राष्ट्रपती होते त्या टाईममध्ये, आणि राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनीच कलम 340चा उपयोग करून हे BP मंडल कमिशन जे होतं त्याची नेमणूक केली होती. ओके, BP मंडल जे होते ते 7वे मुख्यमंत्री होते. कुठल्या राज्याचे, तर बिहार राज्याचे. ओके, हे सुद्धा आपल्यासाठी थोडं महत्त्वाचं आहे, आपण ते बघून घेतला. त्यानंतर आता BP मंडल कमिशनला काय सांगितलं की तुम्ही इंडियामध्ये जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना डिटरमाइन करा. ओके, आणि त्यांच्यासाठी क्रायटेरिया वगैरे प्रस्थापित करा आणि हे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आहेत त्यांना ओळखा की कोण कोण आहे भारतामध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारे स्टेप्स घेता येईल की त्यांची परिस्थिती आपण इम्प्रूव्ह करू शकू. त्यावेळेस BP मंडल कमिशन जे होतं त्यांनी इंडियाचं पॉप्युलेशनमध्ये सांगितलं की 52% लोक जे आहेत ते OBC या सेक्शनमधनं बिलॉंग करत आहेत आणि त्यांना गव्हर्मेंट जॉबमध्ये 27% रिझर्वेशन दिलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या, काय बरं सांगितलं होतं BP मंडल कमिशनने की 52% OBC आहेत भारतामध्ये आणि त्यांना गव्हर्मेंट जॉबमध्ये 27% एवढं रिझर्वेशन दिलं पाहिजे. ठीक आहे, आता हे ठरवण्यासाठी जे BP मंडल होते त्यांनी 11 इंडिकेटर्सवरती किंवा 11 इंडिकेटर्स जाहीर केले होते आणि त्या 11 इंडिकेटर्सना गृहीत धरून त्यांनी ठरवलं की कुठली अशी कास्ट आहे जे OBCमध्ये येऊ शकते. ठीक आहे, किती इंडिकेटर होते ते लक्षात ठेवा, 11 इंडिकेटर होते, म्हणजे 11 परिमाण होते ज्याच्यावरती त्यांनी ठरवलं की ही कास्ट आहे ज्याला आपण एखादा OBCमध्ये ठेवू शकतो. ठीक आहे, त्यांनी हिंदू व्यतिरिक्त मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट यांना सुद्धा आयडेंटिफाय केलं होतं की या कास्टमध्ये सुद्धा कुठले जे वर्ग आहे ज्यांना OBCमध्ये आपल्याला गृहीत धरता येऊ शकते. ओके, तेव्हा जेव्हा त्यांनी ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासची लिस्ट काढली होती त्याच्या अंतर्गत त्यांनी 3743 कास्टना हे कन्सिडर केला होता. ठीक आहे, काय बरं, 3743 कास्टला त्यांनी कन्सिडर केला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिप्रेस्ड क्लास म्हणून 2108 कास्टची निवड केली होती. ठीक आहे, काय बरं, अंडर प्रिव्हिलेज म्हणजे डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास म्हणून त्यांनी 2108 कास्टची
कितीपैकी 3743 कास्टपैकी 2108 कास्टची त्यांनी निवड केली होती. ठीक आहे. आणि त्यांना काय सांगितलं, बाबा देऊ आम्ही तुम्हाला किती 27% रिझर्वेशन. ओके. आता लक्षात घ्या, डिसेंबर 1978 काय बरं, डिसेंबर 1978मध्ये जे आपले तत्कालीन प्रधानमंत्री होते मोरारजी देसाई यांनी बी पी मंडल कमिशनची नेमणूक केली. ठीक आहे, बी पी मंडल कमिशनची नेमणूक केली. त्यानंतर मंडल कमिशनने स्वतःचा रिपोर्ट सबमिट केला. परंतु 1990मध्ये, ठीक आहे, 1919मध्ये व्ही पी सिंग गव्हर्नमेंट, ठीक आहे, विश्वनाथ प्रताप सिंग गव्हर्नमेंट, या गव्हर्नमेंटने रिझर्वेशन डिक्लेअर केलं होतं 27%चा. ठीक आहे. जे काही रेकमेंडेशन्स दिले गेले होते तर 1978पासूनच ते लागू नव्हते झाले, त्यांना लागू केलं गेलं व्ही पी सिंग गव्हर्नमेंटने 1990मध्ये. ओके. त्यानंतर 1991मध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना, 1978मध्ये आपण गठीत केलं बी पी मंडल कमिशन. 1990मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग गव्हर्नमेंटने रिझर्वेशन डिक्लेअर केला. 1991मध्ये नरसिम्हा राव गव्हर्नमेंट आली. ठीक आहे. आणि नरसिम्हा राव गव्हर्नमेंटने त्याचा अंतर्गत 2 चेंजेस सजेस्ट केले. पहिला चेंज काय होता, पहिला चेंज होता नॉन क्रिमिलेअर. ठीक आहे. काय बरं, पहिला चेंज होता नॉन क्रिमिलेअर. नॉन क्रिमिलेअरच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं की 27% आम्ही जे रिझर्वेशन प्रोव्हाइड करणार आहेत ते त्यांनाच प्रोव्हाइड होईल जे OBCमध्ये पण खूप जास्त पुअर असतील. ठीक आहे. आणि इथून आला तुमचा आपला कन्सेप्ट नॉन क्रिमिलेअरचा. दुसरा जे त्यांनी प्रोव्हिजन सजेस्ट केलं होतं किंवा दुसरं जे चेंज त्यांनी सजेस्ट केलं होतं ते होता की आम्ही 10% रिझर्वेशन देऊ अशी कास्टना जे OBCमध्ये येत नाही. ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, काय बरं, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून जी अप्पर क्लास आहे, ठीक आहे, त्यांना आम्ही रिझर्वेशन देऊ. ओके. आता हे जे काही सिच्युएशन झाले, आता 1991मध्ये नरसिम्हा राव गव्हर्नमेंटने हे जे 2 चेंजेस प्रपोज केले ना, याच्यावरती आता आपलं सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे इंदिरा सॉनी केस. ठीक आहे. बघा 1991मध्ये व्ही पी सिंग आपलं हे नरसिम्हा राव गव्हर्नमेंट जी होती त्यांनी 2 चेंजेस सांगितलं. पहिला काय सांगितलं, नॉन क्रिमिलेअरवाला कन्सेप्ट. ठीक आहे. आणि दुसरं काय सांगितलं की आम्ही रिझर्वेशन देणार आहोत की जे लोक हायर कास्टमध्ये आहेत. ठीक आहे, 10% त्यांना रिझर्वेशन आम्ही देणार आहोत. आणि त्यांचं बेसिस काय असेल तर त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत ते. ओके. या क्रायटेरियावरती आम्ही त्यांना रिझर्वेशन देऊ. जसा क्रायटेरिया हा इंट्रोड्यूस केला नरसिम्हा राव गव्हर्नमेंटने तसाच केस गेला सुप्रीम कोर्टमध्ये. आणि इथून येतो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इंदिरा सॉनी केस 1992चा. ठीक आहे. इंदिरा सॉनी केसने काय सांगितलं, तुम्ही जो पहिलावाला जो चेंज केला होता ना की ज्याच्या अंतर्गत तुम्ही सांगितलं की आम्ही 27% रिझर्वेशन जे देणार आहोत त्याच्यापैकी आम्ही पुअरर सेक्शन जे असेल OBCमधले त्यांना कन्सिडर करू, हे 1 नंबर आहे, योग्य आहे, बरोबर, आम्ही त्याला अपहेल्ड करतो. ठीक आहे. तुम्ही हे प्रोव्हिजन आहे त्याला यूज करू शकता. परंतु तुम्ही जे सेकंडवाला चेंज केलं आहे ना की जे हायर कास्ट आहे त्याच्यामध्ये जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांना आम्ही 10% रिझर्वेशन देऊ, हे अयोग्य आहे आणि तुम्हाला ते नलिफाय करावं लागेल. ठीक आहे. बघा, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, ठीक आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यांनाच फक्त रिझर्वेशन देता येतं. इकॉनॉमिकच्या बेसिसवरती किंवा पैशाच्या बेसिसवरती, इकॉनॉमीच्या बेसिसवरती कुठलाही कास्टला रिझर्वेशन देता येत नाही. ओके. हे इंदिरा सॉनी केसमध्ये त्यांनी अपहेल्ड केला. ओके. क्रिमिलेअरचा जो कन्सेप्ट होता ते सुद्धा योग्य आहे असं ठरवलं गेलं इंदिरा सॉनी केसमध्येच. ठीक आहे. त्यानंतर इंदिरा सॉनी केसमध्ये अजून एक जजमेंट दिला, ते म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे 50% रिझर्वेशनची जी लिमिट आहे ना त्याला एक्सीड करता येणार नाही. ठीक आहे. 50% रिझर्वेशनची जी लिमिट आहे ते 1 नंबर आहे आणि योग्य आहे, त्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. आता झालं काय होता, OBC SC ST यांचं मिळून एकूण 50% रिझर्वेशन झालं होतं. ठीक आहे. परंतु आता जर जे नरसिम्हा राव गव्हर्नमेंट होती त्यांनी काय केलं, त्यांनी 10% एक्स्ट्रा रिझर्वेशन दिलं हायर कास्टला, मग टोटल रिझर्वेशन किती झालं, 60% झालं, बरोबर की नाही. तर त्यांनी 50% जी लिमिट आहे ती ओलांडली, तर हे अयोग्य आहे. ठीक आहे. हे चालणार नाही, कारण BP मंडलने काय सांगितलं, टोटल 50%,
ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त रिझर्वेशन आपल्याला द्यायचं नाही आहे. आणि तेच अपहेल्ड केलं इंदिरा सोनी केसमध्ये सुद्धा. ओके. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये 103वी घटनादुरुस्ती आली 2019मध्ये. ओके. आणि 103वी घटनादुरुस्तीमध्ये आपण काय केलं तर 10% रिझर्वेशन दिलं गव्हर्नमेंट जॉबमध्ये. ओके. इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्शनला, जे की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये येतं. ओके. आणि त्यासाठी आपण आपलं संविधानाची कलम 15 आणि कलम 16 याच्यामध्ये चेंजेस केले. ठीक आहे. आपण जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे लक्षात ठेवा, त्याचं आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 याच्यामध्ये चेंजेस केले की ज्याच्या माध्यमातून आपण जे अनरिझर्व कॅटेगरी आहे म्हणजे जे हायर कास्ट आहे त्याच्यामध्ये जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन आहे त्यांना रिझर्वेशन प्रोव्हाइड करू शकू. आणि त्यासाठी घटनादुरुस्ती कुठली होती तर ते 103वी घटनादुरुस्ती होती. ओके. आता त्यानंतर आपलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठले कुठले प्रोव्हिजन्स आहेत ते आपण बघून घेऊ की ज्याच्या माध्यमातून रिझर्वेशन देता येऊ शकते. लक्षात घ्या. आता इथे तर आहेच दिलेले, तसंच मी अजून थोडेसे पॉईंट इथे ॲड करतो आहे, तुम्ही ते लिहून घ्या पटकन. ठीक आहे. सर्वात आधी कलम म्हणजे आर्टिकल 366 त्याचा सब क्लॉज 24 याच्यामध्ये SC काय असेल किंवा SC कोण असतील याचं डेफिनेशन दिलं गेलं आहे. ठीक आहे. तसंच आर्टिकल 366च्या सब क्लॉज 25मध्ये STच्या डेफिनेशन दिलं गेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर आर्टिकल 366च्या सब क्लॉज 26C ओके सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस याचं डेफिनेशन दिलं गेलं आहे. काय बरं, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ज्याला आपण SEBC म्हणतो याचा डेफिनेशन दिलं गेलं आहे. ओके. तसंच सेक्शन 366च्या सब क्लॉज 2 अँग्लो इंडियनचं डेफिनेशन दिलं गेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आर्टिकल 366 आपल्याला डेफिनेशन्स दिले गेले आहेत. आता जोड्या लावामध्ये असा प्रश्न येऊ शकतो, मग लिहून घ्या इथे. ठीक आहे. आर्टिकल 366चा सबक्लॉज 24 SCला डिफाईन केलं गेलं आहे. आर्टिकल 366 सबक्लॉज 25 STला डिफाईन केलं गेलं आहे. आर्टिकल 366 सबक्लॉज 26C सोशिओ एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, ठीक आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासला डिफाईन केला गेला आहे. आर्टिकल 366 सबक्लॉज 2 आपलं अँग्लो इंडियन्स जे आहेत त्यांना डिफाईन केलं गेलं आहे. ओके. तसंच जे आर्टिकल 341 आहे, ठीक आहे, कुठलं बरं, आर्टिकल 341 आहे, त्याच्यामध्ये SC यांची लिस्ट दिली गेली आहे की कुठली कास्ट आहे ज्याला SCमध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. आर्टिकल 342 आपल्याला STची लिस्ट दिली गेली आहे की कुठली कास्ट आहे ज्यांना STमध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. ओके. त्यानंतर आर्टिकल 342A आपल्याला बॅकवर्ड क्लासची लिस्ट दिली गेली आहे की कुठली कास्ट आहे ज्यांना बॅकवर्ड क्लासमध्ये डिफाईन केलं जातं आहे. ठीक आहे, किंवा कुठली कास्ट आहे जे बॅकवर्ड कास्ट आहे. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. SCसाठी कलम 341, STसाठी कलम 342 आणि बॅकवर्ड क्लाससाठी कलम 342A. ओके. त्यानंतर आपण कलम 340 तर बघूनच घेतलं आधीच. आता इतर दुसरे प्रोव्हिजन्स काय ते आपण बघून घेऊ. तर आपल्या संविधानाचा भाग 16 ठीक आहे, कुठलं भाग 16 SC आणि STसाठी रिझर्वेशन दिलं गेलं स्टेट लेजिस्लेचरमध्ये. ओके. आता स्टेट लेजिस्लेचरमध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आहे, मग त्यासाठी आर्टिकल असणार आहे, त्या लक्षात ठेवा. कलम 330, ठीक आहे, आर्टिकल 330 SC आणि ST यांना आपलं जे लोकसभा आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं गेलं आहे. ठीक आहे. SC आणि STला लोकसभामध्ये रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं गेलं आहे कलम 330. कलम 332 अंतर्गत SC आणि ST यांना विधानसभेमध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये हे रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं गेलं आहे. ओके. आणि कलम 334 सांगण्यात आलेलं आहे की किती वर्षासाठी हा रिझर्वेशन राहणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कलम 330 SC आणि STला लोकसभामध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आहे. कलम 332च्या अंतर्गत SC आणि STला विधानसभेमध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आहे. आणि कलम 334च्या अंतर्गत लिहिण्यात आलेलं आहे की किती वर्षासाठी हा रिझर्वेशन गृहीत धरलं जाणार आहे. ओके. आता कॉन्स्टिट्यूशन चेंजेस काय ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा सध्या. त्यानंतर कलम 15(4) आणि कलम 16(4) हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आले, ज्याच्या माध्यमातून जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांना
रिझर्वेशन देण्याची मुभा देण्यात आली कुठे बरं, तर गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये. म्हणजे आपण जे आज गव्हर्मेंट जॉब घेतो आहे, ओके, MPSC देतो आहे, त्यानंतर UPSC देतो आहे, तर त्याच्यामध्ये SC आणि STसाठी रिझर्व सीट असते. ओके, तर ते रिझर्वेशन जे आहे ते केंद्र सरकार देऊ शकते किंवा राज्य सरकार देऊ शकते. आता MPSC असेल तर राज्य सरकार देईल, UPSC असेल तर केंद्र सरकार देईल. ठीक आहे, तर त्यांना हे रिझर्वेशन देण्याचा अधिकार कुठे देण्यात आलेला आहे, तर कलम 15(4) आणि कलम 16(4) अंतर्गत. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर 77वी घटनादुरुस्ती आली 1995मध्ये. ठीक आहे, कधी कुठली बरी 77वी घटनादुरुस्ती 77th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आला 1995मध्ये. त्याच्या माध्यमातून आपण कलम 16 जे होता त्याच्यामध्ये अजून एक सबक्लॉज ॲड केला. कुठलं बरं, कलम 16(4)(अ). ठीक आहे, 4A क्लॉज 4A हा आर्टिकल 16मध्ये ॲड केला. आणि तिथे काय लिहिलं आपण की गव्हर्मेंट जॉबमध्ये जर प्रमोशन होते त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन देता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून हा जो आर्टिकल 16 सबक्लॉज 4A आहे त्याला काय म्हणतो आपण, रिझर्वेशन इन प्रमोशन. ठीक आहे, प्रमोशनमध्ये रिझर्वेशन देता येऊ शकतो. आणि हा जो क्लॉज आहे तो कुठला अमेंडमेंटने ॲड करण्यात आला, अमेंडमेंट 77. ठीक आहे, जे की 1995मध्ये आला होता. त्यानंतर 4A जे होता त्याला 85वी घटनादुरुस्ती 2001 अनुसार मॉडिफाय करण्यात आला. ठीक आहे, आणि मॉडिफाय काय करण्यात आलं त्याच्यामध्ये, तर तुम्ही प्रमोशनमध्ये जे रिझर्वेशन ठेवलं आहे ते रिझर्वेशन कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटीच्या बेसिसवरती असेल. ठीक आहे, आता समजा एक लेअर आहे ज्याच्यावरती एक SCचा मेंबर आहे, तो 40 इयर्सपासनं म्हणजे त्याला सर्व्हिसमध्ये 40 इयर्स झालेत, एक्झाम्पल आहे. ठीक आहे, दुसरा STचा सेम SCचाच मेंबर आहे, त्याला 39 इयर्स झाले, मग 40वाला जो असेल त्याला प्रमोट करण्यात येईल. कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी, ओके, याला म्हणतो आपण. तर हे कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटीचा जो प्रोव्हिजन आहे तो 85th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 2001. ठीक आहे, याचा अनुसार आणण्यात आला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे का, जोड्या लॉमध्ये विचारलं जाऊ शकतात. त्यानंतर 81वी घटनादुरुस्ती आणली 2000मध्ये. ठीक आहे, आणि आर्टिकल 16(4)(b) ॲड केला. ठीक आहे, आर्टिकल 16(4)(b) काय म्हटलं गेलं की तुम्ही समजा SC STला रिझर्वेशन देत आहेत. ठीक आहे, आता एखादा केस असं येऊ शकतो की समजा 100 सीट होती, त्यापैकी तुम्ही सांगितलं की 35 सीट आहे जे SC STसाठी रिझर्व आहे, परंतु या 35 सीटवरती फक्त 30 कॅन्डिडेटच आले. ओके, मग काय झालं, इथे 5 सीट जी आहे ते व्हॅलिड राहिली. ओके, 5 सीट जी आहे ते रिकामी राहिली. मग हे 5 सीटसाठी तुम्ही सेपरेटली पुन्हा एक्झाम घेणार. ठीक आहे, म्हणजे असं नाही की सेकंड टाईम जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा या 5 सीटला पण ते 50%वालं जे आपला क्रायटेरिया त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार. नाही 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 नाही. समजा वर्ष 2000मध्ये तुम्ही परीक्षा घेतली तेव्हा 35 सीट जर SCसाठी होते आणि त्यापैकी 5 सीट जर रिकामी राहिला, तर जेव्हा 2001मध्ये तुम्हा पुन्हा एक्झाम घेतील तेव्हा या 5 सीटवरती सेपरेटली तुम्हाला एक्झाम घ्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे या 5 सीटला पुन्हा ते 50%वाला जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड न करता याला सेपरेट ठेवावे लागतील. नाहीतर मध्यंतरी काय करायचं माहिती आहे का, ते असं करायचे. एक्झाम्पल घेतो, 2001मध्ये आपण सांगितलं की 5 सीट रिकामे राहिले ना, तर ते मुद्दामून या 5 सीट नाही भरायचे. त्यामुळे काय जाणार, पुढच्या वेळी 5 सीट बाहेर. ठीक आहे, याला गृहीतच नाही करत, आणि नेक्स्ट इयरला परत ते 30 सीट बाहेर काढणार. ओके, आणि असं पण होऊ शकते 30 सीटवरती ते सांगू शकतात की आम्हाला एलिजिबल कॅन्डिडेट भेटलाच नाही, आणि हे 30 सीट बाद करतील आणि त्याला नेक्स्ट टाईम कन्सिडर केलं जाणारच नाही. हे आधी होत होतं, परंतु आता काय सांगितलं, असं चालणार नाही. ठीक आहे, नाही भरलं ना, इथे 2000मध्ये तुम्हाला नाही भरता आले ना, या 30 सीटला पुन्हा कन्सिडर करा आणि यंदा सेपरेटली कन्सिडर करा. ठीक आहे, 2002मध्ये तुम्ही ते जागा काढणार आहे त्याच्यामध्ये 50%वाला क्रायटेरिया तर राहणारच आहे. त्या व्यतिरिक्त हे जे 30 सीट बाकी राहिलेत ना त्याचा सेपरेटली तुम्हाला भरावे लागतील एक्झाममध्ये. ठीक आहे, तर हां, तर लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 81वी घटनादुरुस्ती 2000मध्ये, ज्याच्या अंतर्गत आपण काय केलं तर कलम 16(4)(b) ॲड केला. आता 81st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जे 2000मध्ये आला होता त्याचं तुम्हाला एक मस्त एक्झाम्पल किंवा एक रिझल्ट मी दाखवून देतो. ठीक आहे, 2001, 2002, 2003, 2004. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. 2001मध्ये 100 सीट काढले होते शासनाने आणि त्यापैकी 50% रिझर्वेशन होता SC ST आणि OBCसाठी. ठीक आहे, म्हणजे किती रिझर्वेशन झालं तर 50 सीटवरती रिझर्वेशन होता. समजा गृहीत धरा इथे फक्त 40 सीटच भरले, ते म्हणतात की आम्हाला एलिजिबल कॅन्डिडेट भेटले नाही आणि 10 सीट्स आहेत ते रिकामी राहिले. ठीक आहे, 2002मध्ये सुद्धा 100 वेकेन्सीज होते. आता
इथे पण काय सांगितलं की 50% जे असेल ते OBCवर जे आपले मेंबर्स असतील. परंतु तुम्हाला इथे असं बघायला भेटेल की 50% सांगितलं ना, तर 50%पैकी 50 जागा जे आहेत ते SC ST OBCसाठी असेल आणि हे जे 10 जागा बाकी होते ना ते सुद्धा इथे ॲड केले जाणार. ठीक आहे, म्हणजे 60 सीट्स जे असतील ते SC ST OBCसाठी जाणार आणि बाकीचे 40 सीट्स जे असतील ते फक्त ओपनसाठी येणार. आता तुम्ही म्हणतील की इथं बाबा 50%चा जे काही केस होता, क्रायटेरिया होता, तो तर व्हायलेट झाला की नाही, 60-40 झाला, 60 रिझर्व झाले. पण लक्षात घ्या, हे 60पैकी 50 जे आहेत, ठीक आहे, ते आपले ॲक्च्युअलमध्ये रिझर्वेशन्स होते. ठीक आहे, आणि बाकीचे जे 10 आहेत ते काय झालं आहे, तर ते तुमचे लास्ट इयरचे जे होते त्यांना ॲड केलं गेलं आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे तुम्हाला चेंजेस दिसू शकतात. मग डायरेक्ट उभं राहून सांगायचं ना बाबा तुम्ही चुकी केली नाही. ठीक आहे, हे अमेंडमेंट आहे जी 81मध्ये करण्यात आली होती. 81st अमेंडमेंट आहे 2000ची, की ज्याच्या माध्यमातून प्रिव्हियसली जे काही जागा राहिलेत त्यांना ॲड केलं जातं आणि तिथे 50% ब्रीज झाला तर चालेल. ओके, तर हे आपण बघितलं. त्यानंतर कलम 330 आणि 332 विषय बघितला. 330च्या माध्यमातून आपण SC STना रिझर्वेशन देतो लोकसभेमध्ये आणि 332च्या माध्यमातून आपण SC STना रिझर्वेशन देतो आपलं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. त्यानंतर कलम 243D किंवा डी. ठीक आहे, आर्टिकल 243D लक्षात ठेवा, SC STसाठी रिझर्वेशन पंचायतीमध्ये. ओके, आणि आर्टिकल 233T याच्या माध्यमातून SC STसाठी रिझर्वेशन कुठे बरं, तर ते म्युन्सिपाल्टीमध्ये. टी नाही, इथे 243T आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, 233 नाही आहे. ओके, तर 243Dच्या माध्यमातून SC STसाठी रिझर्वेशन पंचायतमध्ये आणि आर्टिकल 243T. ओके, 233 नाही आहे इथे, तो 243T आहे. याच्या माध्यमातून SC STसाठी रिझर्वेशन म्युन्सिपाल्टीजमध्ये. ओके, त्यानंतर कलम 335च्या अंतर्गत काय सांगण्यात आलं होतं की कलम 335च्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की तुम्ही जे काही SC आणि STला रिझर्वेशन देत आहेत, ठीक आहे, काय बरं, SC आणि STला रिझर्वेशन देत आहे त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, याची जी काही एफिशियन्सी असते ते कमी होता कामा नये. ठीक आहे, काय बरं, SC STचं रिझर्वेशन कन्सिडर करताना जी आपलं ॲडमिनिस्ट्रेशनची एफिशियन्सी आहे ते कमी होता कामा नये. ओके, आता वेरियस जे केसेस आहेत त्याचे सुद्धा इथे मेन्शन केले गेलेत. ओके, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊन. तर पहिला जे महत्त्वाचा केस होता तो होता स्टेट ऑफ मद्रास वर्सेस श्रीमती चंपाकम दोराईराजन केस 1951चा. ओके, आता इश्यू ऑफ द रिझर्वेशन जो होता त्याला पहिल्यांदा इथे चॅलेंज करण्यात आला होता. कुठला केस होता, मद्रास वर्सेस श्रीमती चंपाकम दोराईराजन केस. ओके, आणि या केसमध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्ही आर्टिकल 16(4)च्या माध्यमातून जे काही रिझर्वेशन देत आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामुळे आर्टिकल 15ला प्रॉब्लेम होतो आहे. कारण आर्टिकल 15मध्ये काय सांगण्यात आलं होतं की आपण कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेट करणार नाही. मग तुम्ही 16(4)च्या माध्यमातून कसं काय डिस्क्रिमिनेट करू शकता. ठीक आहे, त्यामुळेच काय झालं, तर आर्टिकल 15मध्ये सुद्धा एक सबक्लॉज 4 ॲड करण्यात आला. ओके, काय झालं बरं, तर स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपाकम दोराईराजन केसचा रिझल्ट होता की आर्टिकल 15मध्ये पण सबक्लॉज 4 जो आहे तो ॲड करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर इंदिरा सॉनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 1992. ठीक आहे, त्यामध्ये आपण बघितलं की 16(4) जे आहे त्याच्यामध्ये आपण क्रिमिलियरवाला कन्सेप्टसुद्धा आणलं होतं. ओके, इंदिरा सॉनी केसच्या माध्यमातून आपण क्रिमिलियरचा कन्सेप्ट आणलं होतं. तसंच पुढे 77 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट झाली ज्याच्या माध्यमातून आपण 16(4)A, ठीक आहे, काय बरं, 16(4)A हा सबक्लॉज ॲड केला होता. ओके, त्यानंतर आपलं इंदिरा सॉनी केसमध्ये सांगण्यात आलं होतं की SC STला प्रमोशनमध्ये रिझर्वेशन द्या जर त्यांचं पब्लिक एम्प्लॉयमेंट जे आहे तिथे त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी असेल तर. ठीक आहे, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये जर SC STचं रिझर्वेशन कमी असेल तर त्यांना प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन द्या. ओके, इंदिरा सॉनी केसमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यानंतर M नागराज केस येतो, M नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 2006मध्ये. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं की आर्टिकल 16(4)A याची जी व्हॅलिडिटी आहे की ज्याच्या माध्यमातून आपण रिझर्वेशन देतो आहे, ठीक आहे, तर तुम्ही 16(4)Aच्या माध्यमातून जेव्हा केव्हा आपण रिझर्वेशन देतील तेव्हा तुम्हाला 3 कंडिशन फॉलो करायचे आहेत. सर्वात पहिली कंडिशन तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की SC ST कम्युनिटी जी आहे ती सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना रिझर्वेशन दिलं आहे.
दुसरी कंडिशन आहे SC ST कम्युनिटी जे आहेत त्यांना पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन कमी झालं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना रिझर्वेशन दिलं आहे. तिसरी कंडिशन आहे की कुठल्याही प्रकारे ही जे काही तुम्ही रिझर्वेशनची पॉलिसी राबवत आहेत त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इनएफिशियन्सी येता कामा नये. ठीक आहे. काय बरं की तुमची जी रिझर्वेशन पॉलिसी आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन एफिशियन्सी जी आहे ते कमी होता कामा नये. ओके. त्यानंतर चौथा जो केस आहे तो आहे जनरल सिंग वर्सेस लच्छमी नारायण गुप्ता केस 2018. ठीक आहे. या केसमध्ये आपलं जे गव्हर्नमेंट आहे की सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये प्रमोशन देत आहेत, ठीक आहे, तर ते प्रमोशन देण्याआधी एक प्रोव्हिजन होता जे आपलं जनरल आपलं नागराज केसमध्ये, ठीक आहे, तिथे सांगितलं होतं की तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करावा लागेल. नागराज केसमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला हे SC आणि ST जे कम्युनिटी आहे ते रिप्रेझेंटेशन त्यांचं पब्लिक अफेअरमध्ये झालेलं नाही आहे किंवा सोशल एज्युकेशनल ते बॅकवर्ड आहेत, हे कसं काय तुम्ही प्रूव्ह करणार, तर तुम्हाला त्याविषयी डेटा द्यावा लागेल. ठीक आहे. परंतु हा जो डेटा द्यायचा जो प्रोव्हिजन होता तो जनरल सिंग केसमध्ये साईडला काढण्यात आला. ठीक आहे. आणि काय सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्वांटिफेबल डेटा द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्ही डिरेक्टली त्यांना हे प्रमोशन देऊ शकताय. ठीक आहे. त्यानंतर जनरल सिंग केसमध्येच अजून एक प्रोव्हिजन आला. याआधी OBCसाठी फक्त नॉन क्रिमिलियर हे एक क्रायटेरिया होता, परंतु जनरल सिंग केस 2018 नंतर SC STसाठी सुद्धा नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया इंट्रोड्यूस करण्यात आला. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशनचा एक केस कर्नाटकमध्ये घडला होता, तर त्यालासुद्धा 2019मध्ये सुप्रीम कोर्टनी अपहेल्ड केला. ठीक आहे. आता रिझर्वेशनची गरज काय काय आहे, का रिझर्वेशन द्यावं लागतो, तर सर्वात आधी जे काही हिस्टॉरिकली इनजस्टिस झालेले आहे बॅकवर्ड क्लास जोडी की त्यांना आपण ॲड्युकेट ऑपॉर्च्युनिटी दिलेच नाही की ते इतर लोकांजोडी येऊन कम्पीट करू शको. ठीक आहे. मग ते जे काही त्यांच्याजोडी इनजस्टिस झाला आहे हिस्ट्रीमध्ये त्याला किंवा काय म्हणतो त्याला आपण करेक्ट करण्यासाठी, ठीक आहे, त्या जे काही इनजस्टिस झाला त्याला करेक्ट करण्यासाठी आपण आता त्यांना रिझर्वेशन देतो आहे. दुसरी गोष्ट की बॅकवर्ड क्लास जे आहे त्यांना आपण आधीच एकदम कमी समजतो किंवा कमी लेखतो आणि त्यामुळे त्यांना गरिबी, ठीक आहे, गरिबी त्यांना भोगावी लागते आणि या गरिबीमुळे त्यांना ॲड्युकेट ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही. मग आपण रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतो आहे, एक लेवल प्लेईंग फील्ड प्रोव्हाइड करतो आहे की ज्याच्या माध्यमातून ते एका लेवलपर्यंत येतील आणि तिथून म्हणजे समान लेवलवरती येतील आणि तिथून मग ते पुढे आपल्याजोडी कम्पीट करतील. ओके. मग हे लेवल प्लेईंग फील्ड प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते रिझर्वेशन करतो आहे. ठीक आहे. त्यानुसारच त्यांना सर्व्हिसेसमध्ये, ओके, म्हणजे पब्लिक सर्व्हिसेसमध्ये ॲड्युकेट रिप्रेझेंटेशन देण्यासाठी आपण रिझर्वेशन आणलं. ओके. बॅकवर्ड क्लासेसला अपग्रेड करण्यासाठी त्यांच्यामध्ये ॲडव्हान्समेंट आणण्यासाठी आपण रिझर्वेशनची पॉलिसी आणली. ओके. त्यानंतर आपण म्हणतो की मॅरिटोक्रेसीवरती आपल्याला डिसिजन घेतलं पाहिजे, म्हणजे मार्क्सवरती डिसिजन दिलं पाहिजे, बरोबर की नाही. पण तुम्ही एक लक्षात घ्या, मार्क्स देण्यासाठी त्या व्यक्तीकडे तेवढं ऑपॉर्च्युनिटीसुद्धा भेटले पाहिजे ना. आता एक्झाम्पल घेतो, एखादा स्टुडंट आहे तो शहरामध्ये राहतो आहे आणि त्याच्याकडे सर्व प्रकारचे गॅजेट्स वगैरे अवेलेबल आहेत. ठीक आहे. शहरी विभागामध्ये तो राहतो, त्याच्याकडे मोबाईल फोन आहे, पुस्तक, सर्व प्रकारचे त्याच्याकडे जे रिसोर्सेस पाहिजे अभ्यासासाठी ते अवेलेबल आहे. समान कक्षामध्ये एखादा गाव पातळीवरती मुलगा शिकतो आहे, त्याच्या घराकडे लाईट नसते, त्याच्याकडे पुस्तक नसते, त्याच्याकडे काहीच रिसोर्सेस अवेलेबल नाही अभ्यास करण्यासाठी. मग तुम्ही कसं म्हणू शकतात की आपण मॅरिटोक्रेसी बेसिसवरती दोघांनाही समान गृहीत धरला पाहिजे. जर गाव पातळीवरती राहणाऱ्या मुलांनी 30% मार्क जरी आणले ना तरी शहरी भागात राहणाऱ्या मुलाचे ते 60% एवढे असतात, एवढं लक्षात घ्या. हे एक्झाम्पल आहे. ओके. तर आपण रिझर्वेशनच्या माध्यमातून काय करतो, आपण या गाव पातळीवरती असणाऱ्या मुलाला आधीच थोडंसं अपहेल करून ठेवतो. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कम्पीट करायला लावतो. आता जे काही रिझल्ट असेल त्याला योग्य असेल ते आपण गृहीत धरूया. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की 60% मार्क आणले एखाद्या शहरी भागात राहणाऱ्या मुलाने म्हणजे तो श्रेष्ठ झाला. गाव पातळीवरती जो मुलगा आहे त्याच्याशी कम्पीट करतो, त्याला कुठल्याही प्रकारची ऑपॉर्च्युनिटी तुम्ही न देता त्याने जर 30% मार्क कवर केले तर ते 60%पेक्षा श्रेष्ठ आहे. ओके. आणि हेच केस सध्या कोविड-19मध्ये सुद्धा झालं की जे काही एक्झाम्स वगैरे कंडक्ट होत आहेत किंवा होणार आहेत, तर जे काही लोकांकडे कुठल्याही प्रकारचे सोर्सेस अवेलेबल नव्हते ते काय म्हणत आहेत की तुम्ही पोस्टपोन करा, आम्हाला अभ्यास करायचा वेळ भेटला नाही. ओके. वेळ भेटला नाही सांगण्यामागचा रिझन हेच होता की आम्ही जिथे राहतो आहे
तिथे आम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड नाही आहे, आमच्याकडे अभ्यास करण्यासाठी संसाधन प्रोव्हाइड नाही आहेत, आमच्याकडे पुस्तकंसुद्धा नाही आहेत आणि शाळा वगैरे बंद झाले, तर आम्ही कसं काय एज्युकेशन गॅदर करणार. शहरी भागामध्ये पैसा असतो, ट्युशन्स असतात, मग तुम्ही त्याला ते ट्युशन्स वगैरे लावून किंवा ऑनलाईन माध्यमातून झूम मीटिंग लई चालते, ठीक आहे, यूट्यूब आहे, खूप चालतो, तर याच्या माध्यमातून तुम्ही ते जे काही ज्ञान होते ते मिळवू शकत होते. परंतु शहरी गाव पातळीवरती ते काही फॅसिलिटीज अवेलेबल नव्हते. ओके, तर याला आपण डिजिटल डिवाइड म्हणतो इंग्रजीमध्ये. ओके, तर हे डिजिटल डिवाइड कमी करण्यासाठी आपल्याला रिझर्वेशन द्यावं लागतं. ओके, हां, तर आहे हे सर्व गोष्ट. त्यानंतर रिझर्वेशनचा अगेन्स्टमध्ये काही गोष्ट सांगितली गेली आहे. ओके, आता लक्षात घ्या, रिझर्वेशनचा फेवरमध्ये जी गोष्ट सांगितली गेली ना, त्याचाच विरोध आपण इथे रिझर्वेशनचा अगेन्स्टमध्ये कुठले कुठले पॉईंट्स मांडताना करणार आहोत. ओके, पहिला पॉईंट काय आहे की तुम्ही जे रिझर्वेशन देत आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे एक रिझर्व लोकांचं सेक्शन तयार होतो. ओके, आणि तो मुलगा रिझर्वेशन घेऊन आलेला आहे तर तो अयोग्य आहे असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे, आणि डिस्क्रिमिनेशन होते अजूनसुद्धा होते. ठीक आहे, तर असं डिस्क्रिमिनेशन होते आणि हे डिस्क्रिमिनेशन खूपच वाईट आहे आणि कुठल्याही प्रकारे असं डिस्क्रिमिनेशन होता कामा नये, ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु काय होते माहिती आहे का, या डिस्क्रिमिनेशनमुळे वर्क प्लेसचा जो एन्व्हायरमेंट असतो ना, तो खराब होतो. ओके, दुसरी गोष्ट, आपण काय करतो आहे, आपण रिझर्वेशन देतो आहे. आता एक्झाम्पल देतो की 30% मार्क आणलेल्या मुलाला आपण रिझर्वेशनच्या माध्यमातून ॲडमिशन दिला, त्याच्यासमोर 60% मार्क आणलेल्या मुलालासुद्धा तिथे ॲडमिशन भेटलं नाही, तर काय होतं माहिती आहे का, ईर्ष्या, ओके, जेलसी, तर आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट खराब होतो आणि हे लोक कोसतात मग जे कमी मार्क घेऊन मुलगा आलेला आहे त्याला, की तुझ्यामुळे एखादा तुझ्यापेक्षा जास्त मार्क घेतलेल्या मुलाला ॲडमिशन भेटलं नाही. परंतु हे लोक ती गोष्ट लक्षात घेत नाही की या 30% आणण्यासाठी सुद्धा त्यांनी किती मेहनत केली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये डिस्टिंग किंवा काय म्हणतो त्याला डिफरन्सेस क्रिएट होतात. ओके, त्यानंतर अजून इथे काय म्हटलं आहे की तुम्ही रिझर्वेशन देऊन काय करतायत माहिती आहे का, तुम्ही रिझर्वेशन देऊन जाती याला अजून जास्त सपोर्ट करतायत. ओके, जाती आपण काय करतो की जातीमुळे समाज विभागला गेला आहे, मग जाती एक चुकीचा कन्सेप्ट आहे, तर आपल्याला जाती काढून टाकली पाहिजे, बरोबर की नाही. पण रिझर्वेशनच्या माध्यमातून जाती याला आपण अजून जास्त वाव द्यायचा प्रयत्न करतो आहे. ओके, हे रिझर्वेशनचा अगेन्स्ट सर्व क्रायटेरिया आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक क्रायटेरिया काय आहे की गृहीत धरलं जाते 60%वाला मुलगा आणि 30%वाला मुलगा. एक्झाम्पल घेतो हां, का आपण एक्झाम्पल चाललं आहे, फुल्ली एक्झाम्पल आहे, कुठेही तुम्ही याला कनेक्ट करू नका. ठीक आहे, एक्झाम्पल आहे, 60% असणाऱ्या मुलाला जास्त ज्ञान आहे, 30% असणाऱ्या मुलाला कमी ज्ञान आहे. मग 60%वाल्याला ॲडमिशन भेटलं नाही, 30%वाल्याला ॲडमिशन भेटलं, तर त्यामुळे काय होईल, ते जे काही इन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन्स आहेत मग त्याची एफिशियन्सी कमी होईल असं एक गृहीत धरलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पॉलिटिक्ससुद्धा असते. ओके, आणि पॉलिटिक्समुळेच या सर्व गोष्टींना अजून जास्त वाव भेटतो. ओके, तर हे सर्व त्याचे बॅकलॉग्स आहेत, इथे मी शब्दरूपात त्यातला लिहिलं आहे, तुम्ही इथून त्याचे नोट्स करू शकतात. ओके, त्यानंतर आता बघू पुढची न्यूज काय आहे ते. आपण रिझर्वेशनविषयी चांगली अशी माहिती घेतली. ओके, याची नोट्स बनवून घ्या. गोसेखुर्द प्रकल्प 3 वर्षात पूर्ण, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वेनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प. ओके, आता आपण इथे वेनगंगा नदीविषयी माहिती घेऊ. न्यूजमध्ये एवढं लक्षात ठेवा की गोसेखुर्द जे प्रकल्प आहे ते वेनगंगा नदीवरती आहे. आणि आता पुढची माहितीची वेनगंगाविषयी. तर मध्य प्रदेश राज्याचा दक्षिण मध्य भागातील महादेव डोंगरास समुद्रसपाटीपासून 640 मीटर उंचीवर, शिवनीच्या पश्चिमेस 18 किलोमीटरवर परतापपूर गावाजवळ वेनगंगा नदी उद्गम पावते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कुठलं गाव आहे, परतापपूर गाव आहे. ओके, मध्य प्रदेशमध्ये, तिथून ही वेनगंगा नदी जी आहे ते उगम पावते. पर्वतीय प्रदेशातील कटकांमुळे पहिल्या टप्प्यात तिला अनेक वळणे प्राप्त झाली आहेत. उगमानंतर काही अंतर वाहत गेल्यावर शिवनी जिल्ह्यातून ती पूर्वीकडे वाहते. त्यानंतर एक दीर्घ अर्धवर्तुळाकार वळण घेऊन ती दक्षिणेस वळते. तिथे तिला मंडलाकडून वाहत येणारी थानवर नदी मिळते. ठीक आहे, म्हणजे थानवर काय झाली तर वेनगंगाची उपनदी झाली. काही अंतर शिवनी जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहत गेल्यानंतर ती बालाघाटमध्ये प्रवेश करते. तर शिवनी जे जिल्हा आहे त्याची ती बॉर्डर बनवते आणि त्यानंतर ते बालाघाट येथे प्रवेश करते. मध्य प्रदेश राज्यातून सुमारे 274 किलोमीटर वाहत आल्यानंतर
मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्यांच्या सरहदीवरून सुमारे 32 किलोमीटर नैऋत्य दिशेने ही नदी वाहत येते. त्यानंतर ती भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सरहदीवर वाहते. ओके, तर लक्षात ठेवा, भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याची सरहद बनवते वैनगंगा नदी. गोंदिया जिल्ह्याचा उत्तर सरहदीवर तिला पूर्वेकडून येणारी वाघ नदी मिळते. ओके, तर पहिली होती उपनदी थानवर, दुसरी आहे वाघ नदी. आता लक्षात घ्या, हे नैऋत्य ईशान्य कुठे असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे झालं नॉर्थ, उत्तर, साऊथ दक्षिण, वेस्ट म्हणजे पश्चिम आणि ईस्ट म्हणजे पूर्व. ठीक आहे, तर आपल्याला वियान लक्षात ठेवायचं आहे. वियान. ओके, काय बरं, वियान लक्षात ठेवा, किंवा झेड बनवत असेल तर विणा लक्षात ठेवा. वी वर्ण वायव्य, आय वर्ण ईशान्य, एन वर्ण नैऋत्य आणि ए वर्ण आग्नेय. ठीक आहे, आग्नेय. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिशा लक्षात आले पाहिजे. हा झाला माझा उत्तर दिशा, हा झाली माझी दक्षिण दिशा, पश्चिम दिशा आणि पूर्व दिशा. ठीक आहे, हा झाली माझी वायव्य, त्यानंतर ईशान्य, त्यानंतर ही झाली नैऋत्य आणि इथे आग्नेय. ओके, आता पुढे भंडारा जिल्ह्यातून वाहताना ती प्रथम भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या सरहदीवरून व पुढे भंडारा तालुक्याचा नैऋत्येस जाते. पुढे भंडारा नागपूर जिल्ह्यांच्या सरहदीवरून दक्षिणेस जाऊन भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागातून आग्नेय वळून गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदीवरून आग्नेयेस वाहत येते. ओके, भंडारा जिल्ह्यात तिची एकूण लांबी सुमारे 200 किलोमीटर आहे. त्यानंतर ती दक्षिण वाहिनी होऊन चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहू लागते. शेवटी या दोन जिल्ह्यांच्या दक्षिण सरहदीवरच म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेश राज्यांच्या सरहदीवर शेवणी गावाजवळ तिला पश्चिमेकडून वाहत येणारी व विदर्भातील दुसरी महत्त्वपूर्ण अशी वर्धा नदी मिळते. ठीक आहे, कुठल्या गावाजवळ, तर शेवणी गावाजवळ. वर्धा पेनगंगा या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाह पुढे प्राणहिता नावाने ओळखला जातो. प्राणहिता नदी महाराष्ट्र म्हणजे गडचिरोली जिल्हा व आंध्र प्रदेश राज्याच्या सरहदीवरून 113 किलोमीटर अंतर वाहत गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा गावाजवळ समुद्रसपाटीपासून 107 मीटर उंचीवर पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे, कुठलं गाव आहे, सिरोंचा गाव. ओके, इथे ती गोदावरी नदीला मिळते. बालाघाट, तुमसर, भंडारा व पवनी ही वेनगंगेच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठले कुठले, बालाघाट, तुमसर, भंडारा, पवनी. वाघ, बावनथरी, सूर, कन्हान, बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, कठणी, पोटफोडी, फुवर, अंधारी या वेनगंगेचा महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी आहे. वेनगंगेचे मध्य प्रदेश व महाराष्ट्रात एकूण पाणलोट क्षेत्र हे 61,093 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे, तर ही आपण माहिती बघितली कशाविषयी, तर वेनगंगा नदीविषयी. ओके, पुढची जे न्यूज आहे ते आपण बघू. कोरोना लसीकरणाची समांतरण यंत्रणा ही गरजेची असं CSIRचे महासंचालक शेखर मांडे यांचे मत आहे. ठीक आहे, काय बरं, कोरोना लसीकरणाची समांतर यंत्रणा ही गरजेची असं मत कोणाचं आहे, CSIRचे महासंचालक शेखर मांडे यांचे. त्यांचं काय म्हणणं आहे की सरकार तर तुम्हाला लसीकरणाची प्रोव्हाइड करणारच आहे. ठीक आहे, सरकार तुम्हाला लस प्रोव्हाइड करणारच आहे, परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ही लस प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. ठीक आहे, एक्झाम्पल घेते, सरकार समजा 300 रुपयामध्ये लस प्रोव्हाइड करणार आहे, तर प्रायव्हेटमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे 500 द्यावे लागतील, परंतु प्रायव्हेटला सुद्धा ते लस द्यायची मुभा असली पाहिजे. ठीक आहे, कारण सरकारकडे एवढी मशीन, एवढं काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर नाही की प्रत्येक व्यक्तीला या मोहिमेमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे काय प्रायव्हेटला सुद्धा ऑपॉर्च्युनिटी द्या. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचे CSIR. तर आपण थोडीशी माहिती इथे CSIR विषयात घेऊया. सर्वात पहिले CSIRचा फुल फॉर्म लक्षात घ्या. CSIRचा फुल फॉर्म आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. काय बरं, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. आणि भारतामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणारी ही सर्वात मोठी बॉडी आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात पहिले लक्षात ठेवा CSIRचा फुल फॉर्म काय आहे बरं, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. ठीक आहे, आणि हा R&D करणारी म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणारी भारतातील सर्वात मोठी बॉडी आहे. ठीक आहे,
सद्यस्थितीमध्ये त्याचे 38 नॅशनल लॅबोरेटरीज आहेत, 39 आउटरीच सेंटर्स आहेत, 3 इनोव्हेशन कॉम्प्लेक्सेस आहेत आणि 5 युनिट आहेत. ठीक आहे. कधी प्रस्थापित झाली होती तर सप्टेंबर 1942 ही प्रस्थापित झाली होती. हेडक्वार्टर कुठे आहे तर ते न्यू दिल्ली येथे आहे. ओके. आता CSIR जे आहे त्याला फंडिंग कोण देते तर त्याला मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कोण बरं? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे त्याला फंडिंग देते आणि तिला सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 अंतर्गत एक ऑटोनॉमस बॉडी म्हणून रजिस्टर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. काय आहे ही ऑटोनॉमस बॉडी आहे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1816 अंतर्गत, परंतु फंडिंग देते कोण बरं तर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता कुठले कुठले एरिया आहे ज्याच्यामध्ये CSIR काम करते तर रेडिओ अँड स्पेस फिजिक्स, ओशनोग्राफी, जिओफिजिक्स, केमिकल्स, ड्रग्स, जेनोमिक्स, बायोटेक्नॉलॉजी अँड नॅनोटेक्नॉलॉजी टू मायनिंग, एरोनॉटिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन्स, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एवढे खूप जास्त वाईड फील्ड आहे जिथे CSIR जे आहे ते काम करते. ओके. आता CSIR जी आहे ते एन्व्हायरमेंट, हेल्थ, ड्रिंकिंग वॉटर, फूड, हाऊसिंग, एनर्जी, फार्म, नॉन फार्म सेक्टर याच्यामध्ये सुद्धा सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम करते. ओके. आता CSIRचं आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघून घेऊ. तर जे आपले प्रेसिडेंट नाही प्राईम मिनिस्टर आहे ते त्याचे एक्स ऑफिसो प्रेसिडेंट असतात. ठीक आहे. कोण बरं? आपले पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजी जे आहेत ते या CSIRचे एक्स ऑफिसो प्रेसिडेंट आहे. युनियन मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे त्याचे एक्स ऑफिसो व्हाईस प्रेसिडेंट असतात. ठीक आहे. आता गव्हर्निंग बॉडीविषयी माहिती घेऊ तर डिरेक्टर जनरल जे असतात ते त्याचे हेड असतात. ठीक आहे. डिरेक्टर जनरल जे असतात ते या गव्हर्निंग बॉडीचे हेड असतात आणि बाकीचे जे फायनान्स सेक्रेटरी असतात, ठीक आहे, ते याचे एक्स ऑफिशियो मेंबर असतात. ओके. लक्षात ठेवा, फिनान्स सेक्रेटरी जे असतात ते CSIRचे एक्स ऑफिशियो मेंबर असतात आणि बाकी मेंबर्सनासुद्धा अपॉइंट केलं जातं आणि त्यांची जे टर्म आहे ते 3 वर्षाची असते. ठीक आहे. आता थोडीशी माहिती CSIR ॲडवायझरी बॉडीविषयी. तर 15 मेंबरची हे बॉडी असते ज्याच्यामध्ये वेरियस सायन्स अँड टेक्नॉलॉजी फील्डचे एक्सपर्ट्स हे उपस्थित असतात. ठीक आहे. किंवा त्यांचीच मेंबर म्हणून तिथे निवड केली जाते. त्यानंतर याचं फंक्शन काय आहे तर फंक्शन इझी आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही अस्पेक्ट्स असतील त्याच्यावरती काय म्हणतात ते R&D विषयी त्यांना सल्लासूचन करणे. ठीक आहे. CSIRला हेल्प प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. त्यानंतर हे जे मेंबर्स असतात त्यांचा टर्मसुद्धा 3 वर्षाचा असतो. ठीक आहे. बेसिकली ॲडवायझरी बॉडी हे गव्हर्निंग बॉडीला सल्ला द्यायचं काम करते की तुम्हाला कसं काम केलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण ऑब्जेक्टिव्हविषयी थोडीशी माहिती घेऊ. लक्षात घ्या, CSIRचे ऑब्जेक्टिव्ह एकदम सोपे आहेत. ठीक आहे. तर आपण बघितलं की इंडस्ट्रियल रिसर्च, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, तर याच्यामध्ये जे काही रिसर्च केलं जातं, ठीक आहे, त्या रिसर्चला बूस्ट करणे. ओके. किंवा रिसर्चसाठी एक चांगलं असं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करून देणे, रिसर्चला प्रमोट करणे, त्याला कॉर्डिनेट करणे आणि त्याला गाईडलाईन प्रोव्हाइड करणे, हे काम CSIRचं आहे. तसंच ज्या व्यक्तीने रिसर्च कामामध्ये स्वतःचा सहभाग दिला आहे तर त्यांना रॉयल्टीच्या माध्यमातून पैसे मिळतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. रॉयल्टीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळतात. मग हे पैसे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा CSIR करतो. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असते. रॉयल्टी मिळवण्यासाठी लोक रिसर्च करतात हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. कारण रॉयल्टी खूप मोठी अमाऊंट असते. त्यानंतर जे काही इंटरनॅशनली सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड अस्पेक्ट्स आहेत किंवा जे काही रिसर्च आहेत तर त्याच्याविषयी माहिती हे इंडियन सर्कमस्टान्सेसमध्ये प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते कोण करते ते सुद्धा CSIR करते. ठीक आहे. CSIR स्वतःची लॅबोरेटरी, वर्कशॉप आणि इन्स्टिट्यूशन तसेच ऑर्गनायझेशन याला मेंटेन करायचं आणि एस्टॅब्लिश करायचं काम करते. ठीक आहे. जे सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च कंडक्ट करणार. ठीक आहे. तसंच वेरियस जे काही मॅटर्स आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच इंडस्ट्रीशी रिलेटेड तर त्या मॅटरचं कलेक्शन करायचं कामसुद्धा हे आपलं CSIR करतं. तसंच जे काही रिसर्च झालेत इंडियामध्ये त्या रिसर्चचे पेपर पब्लिश करायचं काम स्वतःचा हे जर्नलमध्ये ते सुद्धा CSIR करते. ठीक आहे. CSIR जर्नल बाहेर पडते ज्याच्या अंतर्गत जे काही रिसर्च पेपर आहे त्याला पब्लिश केलं जातं. ठीक आहे. आता CSIR अवॉर्डसुद्धा देते, हे सुद्धा लक्षात घ्या की ज्या लोकांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसं रिसर्च फील्डमध्ये चांगलं काम केलं आहे तर त्यांची मेहनतीला एक अवॉर्ड दिला जातो. ठीक आहे. तर तो अवॉर्ड कुठला आहे तर शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड. ओके.
आणि हे डॉक्टर शांती स्वरूप भटनागर जे होते, जे CSIRचे फाउंडर डिरेक्टर होते, त्यांचं यादगिरीमध्ये दिला जातो. कधीपासून सुरू केला होता तर 1957 हा अवॉर्ड सुरू करण्यात आला आहे. ओके, ज्या लोकांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी फील्डमध्ये चांगलं काम केलं त्यांना हा अवॉर्डने देऊन हा सन्मान देऊन सन्मानित केला जातो. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड हा CSIR देतो. ठीक आहे, तर आपण इथे CSIR विषयी माहिती घेतली. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके, न्यूज आहे. ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ लेखक डॉक्टर ची सेजवलकर यांचे निधन झाले आहेत. ठीक आहे, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिली की आपण त्यांना लक्षात घेऊया. तर ते जे आपले डॉक्टर ची सेजवलकर, ठीक आहे, ते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट रिसर्च म्हणजे IMDR चा व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थाचे संस्थापक प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहेत. या संस्थेचे व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पिढ्या घडवल्या. ओके, त्यानंतर पुणे स्टॉक एक्सचेंजचे ते संचालकही होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला, उद्योजक विठ्ठल मणियार यांना त्यांचा विद्यार्थी दशेत सेजवलकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. वाणिज्य व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात सेजवलकर यांनी लेखन केले आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी सेजवलकर यांनी सदैव आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा केला. पुण्यात BComचा अभ्यासक्रम मराठी भाषेतून शिकवला जातो आणि उत्तरपत्रिका मराठी भाषेतून लिहिता येते हे सेजवलकर यांच्या प्रयत्नामधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत PhDचा प्रबंध मराठीतून लिहिण्याचा परवानगी मिळावी हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. त्यांनी मराठीतून सुमारे 30 पाठ्यपुस्तकांचे लेखन केले. कामगारांसाठी ज्ञान शिक्षण देण्याचे वर्ग काढले. प्रसाद मासिकासाठी 50हून अधिक काळ त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. प्रसाद प्रकाशनचे चिं सेजवलकर या पुस्तकाचे प्रकाशन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. संस्कृती प्रकाशनाने स्वगत हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. लक्षात ठेवा, काय बरं, स्वगत हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ठीक आहे, ची सेजवलकर यांची साहित्य संपदाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. ची सेजवलकर यांची साहित्य संपदा. आता लक्षात ठेवा, ची म्हणजे प्रभाकर चिंतामण सेजवलकर. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, आपल्याला याच्याविषयी माहिती असली पाहिजे. तर कुठले कुठले होते त्यांचे साहित्य संपदा. ओके, लक्षात घ्या. आठवणीतील माणसं, उद्योजकांची कर्तृत्वगाथा, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, नव्या युगाची संपादने, संपादित सामाजिक लेख, बा सरदार यांचे निवडक लेख, प्रसाद प्रभाकर, भारताचा आर्थिक विकास, मधुपरीक्षा, महाराष्ट्राचा आर्थिक विकास, यशस्वी जीवनाचे रहस्य, यशस्वी सुखी जीवन, यशोगाथा, विक्रम, व्यवसाय आणि जाहिरात कला, सहलेखक स गोसावी, व्यापार संघटन, सहकारी संस्थांची व्यवस्था व चिटणीसांचे कामे, स्वागत, स्वातंत्र्याची 25 वर्षे. ठीक आहे, तर हे प्रभाकर चिंतामण सेजवलकर यांची साहित्य संपदा होती आणि त्यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे तर स्वागत. ओके, पुढे बघू अजून काही न्यूज आहे. त्यास खाजगी डॉक्टरांच्या कुटुंबियांना 50 लाखांचा विम्याचा लाभ, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात भूमिका. टाळेबंदीच्या काळात नवी मुंबईतील एका आयुर्वेदिक खाजगी डॉक्टराने नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिशीनंतर आपला दवाखाना सुरू केला. मात्र रुग्णांवर उपचार करताना त्याला कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा पत्नी किरण सुरगडे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांची विम्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्सकडे दावा केला होता. मात्र तुमचे पती सरकारी रुग्णालयातील डॉक्टर नाहीत असे सांगत कंपनीने त्यांचा दावा फेटाळला होता. त्यामुळे किरण यांनी ॲडव्होकेट अजित करवंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. ठीक आहे, तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. सर्वात पहिले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे ती फिनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मिनिस्ट्री कुठली आहे? मिनिस्ट्री ऑफ फिनान्स. ओके, आणि 17 डिसेंबर 2016 रोजी
ही जे स्कीम आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना त्याला सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत 2 सेक्शन्स आहेत. एक आहे कॅश ट्रान्सफर आणि दुसरं फूड सिक्युरिटी. ठीक आहे. आता बेसिकली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आपण पुअर आणि मायग्रंट वर्कर जे असतात, ठीक आहे, त्यांना टॅकल करणार आहोत. ओके. आणि ही स्कीम खूप जास्त चर्चेमध्ये आली केव्हा, जेव्हा कोविड-19चा लॉकडाऊन लागला. ठीक आहे. तर तेव्हा जे काही पुअर आणि मायग्रंट वर्कर होते त्यांना या स्कीमच्या माध्यमातून खूप जास्त सहायता करण्यात आली. आता जे आपण 2 सेक्शन बघितले, कॅश ट्रान्सफर आणि फूड सिक्युरिटी. ठीक आहे. तर याच्या अंतर्गत अजून आपण माहिती घेऊ. तर सर्वात पहिली जी आपण फूड सिक्युरिटी बघणार आहोत ते आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. कुठलं बरं? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. याच्या माध्यमातून आपण काय केलं माहिती आहे का, जे पुअर पीपल होते म्हणजे जे गरीब लोक होते त्यांना 5 किलो राईस आणि व्हीट दर महिन्याला, ठीक आहे, 5 किलो तांदूळ आणि गहू दर महिन्याला फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच्याच ॲडिशनमध्ये म्हणजे अजून 5 किलोसुद्धा ॲड करण्यात आलं. म्हणजे आधी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत 5 किलो दर महिन्याला तांदूळ आणि गहू हे एका गरीब व्यक्तीला भेटत होते, परंतु लॉकडाऊनच्या टाईममध्ये त्याच्यामध्ये अजून 5 किलो ॲड करण्यात आलं. ठीक आहे. आणि एकूण 10 किलो ते त्याची संख्या किंवा त्याचं वजन करण्यात आलं. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तसंच अजून काय, ते प्रत्येक हाऊसहोल्डला 1 किलो दालसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आली फॉर द नेक्स्ट 3 मंथसाठी. ठीक आहे. पुढील 3 महिन्यासाठी जे काही हाऊसहोल्ड होते त्यांना 1 किलो दालसुद्धा या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देण्यात आली. ठीक आहे. मग 10 किलो हे आपलं गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो डाळ. ठीक आहे. आता सेकंड जे कंपोनंट होतं ज्याच्या माध्यमातून आपण कॅश ट्रान्सफरविषयी माहिती घेणार होतो, तर लक्षात घ्या कॅश ट्रान्सफरचा मध्ये 9 सबटाईप्स आहेत. ठीक आहे. 9 स्कीम्स आहेत जे आपण कॅश ट्रान्सफरच्या माध्यमातून राबवली. त्यापैकी पहिली जी होती ते फार्मर्ससाठी होती आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान याच्या माध्यमातून जे 2,000 रुपयाचा इन्स्टॉलमेंट होता ते आधीच देण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच्या माध्यमातून 87 मिलियन म्हणजे 8,07,00,000 लोकांना त्याचा बेनिफिट झाला. त्यानंतर मनरेगाच्या माध्यमातून जे 182 रुपये आपण वेज डिसाईड केलं होतं त्याला वाढवून 202 रुपये करण्यात आला प्रति दिवसासाठी. ठीक आहे. प्रति दिवसासाठी वेजेस म्हणजे पगार दिला जातो किती करण्यात आला, तर 202 रुपये. ओके. आणि त्यामुळे काय झालं, तर 5 करोड फॅमिलीजना मनरेगाचा लाभ भेटला. तसंच जे काही विडोज आहेत म्हणजे जे विधवा महिला आहेत, तसंच ज्यांचं वय खूप जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे एज वुमन आहे आणि दिव्यांग आहे, त्यांना 1,000 रुपये, ठीक आहे, किती बरं, 1,000 रुपये पुढील 3 महिन्यासाठी देण्यात आले. ठीक आहे. पुढील 3 महिन्यासाठी 1,000 रुपये 2 इन्स्टॉलमेंटमध्ये हे या स्कीमच्या माध्यमातून जे पुअर, एज आणि दिव्यांग महिला आहेत त्यांना देण्यात आले. ठीक आहे. आणि पैसे हे DBTच्या माध्यमातून देण्यात येतात म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाणार. त्यानंतर जे काही महिला आहेत जे जनधन अकाउंट योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 500 रुपये नेक्स्ट 3 मंथसाठी, ठीक आहे, पुढील 3 महिन्यासाठी 500 रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले. त्यानंतर जे उज्ज्वला स्कीमचा लाभ घेत आहेत असे 8 करोड महिलांना गॅस सिलेंडर हे मोफतमध्ये देण्यात आले. ठीक आहे. लॉकडाऊनच्या टाईममध्ये 3 महिन्यासाठी. त्यानंतर जे विमेन सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्यांना जर एखादा प्रोजेक्ट सुरू करायचे असेल तर त्याची लिमिट आधी 10 लाख रुपये होती की 10 लाखपर्यंत तुम्हाला कोलॅटरल फ्री म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्हाला सिक्युरिटी न देता लोन भेटणार होती. तर ती जे 10 लाखची लिमिट होती त्याला वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली. ओके. आणि वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे त्यांना दीनदयाल उपाध्याय नॅशनल रुरल मिशन स्कीम याचा अंतर्गत हे लाभ देण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर ऑर्गनाईज सेक्टर होते. ऑर्गनाईज सेक्टरमध्ये जे आपलं गव्हर्मेंट सेक्टर होतं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये EPFचं जे कॉन्ट्रीब्युशन होता त्याच्यामध्ये गव्हर्मेंटने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन वाढवलं आहे. ओके. लक्षात घ्या ऑर्गनाईज सेक्टरमध्ये जे EPF असतो म्हणजे एम्प्लॉईड प्रोव्हिडंट फंड असतो त्याचे 2 पार्ट असतात. ठीक आहे. एक पार्ट आहे तो गव्हर्मेंट देते आणि दुसरं म्हणजे समजा एक्झाम्पल घेतो 100 रुपयाचं EPF देतात असेल तर त्यापैकी 50% जे आहे ते गव्हर्मेंट प्रोव्हाइड करते आणि बाकीचे 50% जे आहे ते एम्प्लॉयर प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. कोण बरं, एम्प्लॉई. तर गव्हर्मेंटने काय सांगितलं की हे जे दोन्ही आहेत ना ते आता आम्ही तुम्हाला देऊ पुढील 3 महिन्यासाठी.
गव्हर्नमेंट नाही, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असते. ठीक आहे, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असते. ओके, ज्यांच्याकडे तुम्ही नोकरी करतायत ते 50% देईल EPFमध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि तुमचा पगारातून 50% कट होणार. तर गव्हर्नमेंट सांगते तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही 100% देतो. ठीक आहे, पुढील 3 महिन्यासाठी. परंतु लक्षात घ्या, कंडिशन काय आहे की ती जे काही कंपनी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 100 एम्प्लॉई असले पाहिजे आणि त्यापैकी 90% हे 15,000पेक्षा कमी त्यांचा पगार असला पाहिजे. ओके, त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर्स जे आहेत त्यांच्यासाठी काय सांगितलं, गव्हर्नमेंटला सांगितलं तुम्ही 31,000 रुपये, ठीक आहे, प्रत्येक स्टेटला सांगितलं 31,000 रुपये तुम्ही साईडला काढा आणि हे जे काही कन्स्ट्रक्शन वर्कर आहे त्यांना मदत करण्यासाठी ते खर्च करा. डिस्ट्रिक्ट मिनरल फंड जे होता त्याचं हेल्थ या सेक्टरसाठी उपयोग करायची परवानगी देण्यात आली. ठीक आहे, ज्या स्टेट्समध्ये मायनिंग होते तिथे एन्व्हायरमेंट पोल्युशन होते आणि त्याला टॅकल करण्यासाठी हे डिस्ट्रिक्ट मिनरल फंड असतो. ठीक आहे, मग त्यांनी काय सांगितलं तर हे डिस्ट्रिक्ट मिनरल फंड जे आहे त्याला हेल्थ सेक्टरमध्ये वळवण्याची परवानगी दिली. दुसरे इनिशिएटिव्ह काय घेतले, आता इथे इम्पॉर्टंट लक्षात घ्या, कोविड-19चे जे काही पेशंट्स आहेत त्यांना ट्रीट करणारे जे काही हेल्थ वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा 50 लाख रुपयाचा आपण हेल्थ इन्शुरन्स देणार आहेत, अशी जाहिरात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून करण्यात आली. आणि हीच जाहिरातला गृहीत धरून आताचा हा जो केस आहे तो समोर आलेला आहे. ओके, तसंच जे काही EPFO आहे, ओके, तर EPFOमध्ये त्यांनी चेंजेस केले. EPFOमध्ये काय चेंजेस केले की 75% जे कॉर्पस फंड आहे जे की नॉन रिफंडेबल असतो त्याला 3 महिना एक मिनटं ओके, तर EPFO जो फंड असतो, ठीक आहे, EPFO जो फंड असतो तर त्याच्यामध्ये जे काही कॉर्पस जमा झालं आहे म्हणजे जे काही पैसा जमा झाला आहे त्याचे 75% ऑफ दी कॉर्पस जे आहे जे की नॉन रिफंडेबल असतो ते तुम्हाला काढून घ्यायची परवानगी देण्यात आली आहे. आता लक्षात घ्या, 75% ऑफ दी फंड किंवा तुमच्या 3 महिन्याची सॅलरी जे काही कमी असेल तेवढा पैसा तुम्ही तुमच्या EPFOचा जो अकाउंट आहे त्याच्यामधनं काढू शकतात. हे मुभा देण्यात आली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे, तर हे आपण पूर्ण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेविषयी माहिती घेतली. लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ फिनान्सच्या अंतर्गत येते. 17 डिसेंबर 2016 सुरू झाली. 2020मध्ये ती संपणार होती, परंतु कोरोनाचा प्रादुर्भावामुळे त्याला 2022पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण हे बघून घेतलं. पुढे न्यूज बघू. टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य, IOCचे सदस्य रिचर्ड पॉन्ड यांचा इशारा. ठीक आहे, तर टोकियो ऑलिम्पिक होणार आहे का नाही त्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तर हे होती आजची न्यूजपेपर डिस्कशन. तुम्हाला कुठे डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जे आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असेल आणि टेलिग्रामची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.